11th ॲडमिशन 2025-26ची फायनल मेरिट लिस्ट साईटवर उपलब्ध झालेली आहे आणि कोटा अंतर्गत अलॉटमेंटसुद्धा उपलब्ध झालेले आहे। मेरिट लिस्टबद्दल आपण संपूर्ण अपडेट काल आपल्या चॅनलवर दिलेल्या होत्या। विद्यार्थ्यांनी आपली मेरिट लिस्ट चेक केलेली आहे, परंतु भरपूर सारे विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आलेल्या आहे। मेरिट लिस्ट चेक केलेली आहे, आता पुढे काय? तर विद्यार्थ्यांनी मेरिट लिस्टमध्ये आपल्या ज्याही तुम्ही ग्रीव्हियन्स दिली असेल, कसं म्हणजे काही विद्यार्थ्यांची डेट ऑफ बर्थ चुकली होती, काही विद्यार्थ्यांचे नाव चुकले होते, काही विद्यार्थ्यांच्या XYZ जेही पार्ट 1 मध्ये मिस्टेक झालेल्या होत्या त्या विद्यार्थ्यांनी ग्रीव्हियन्स टाकले होते आणि ते ग्रीव्हियन्स रेडी होऊन म्हणजे रिझॉल्व होऊन परत मेरिट लिस्ट येत असते, त्याला म्हणतो आपण फायनल मेरिट लिस्ट। तर फायनल मेरिट लिस्ट आलेली आहे, तर त्यामध्ये तुम्ही चेक करा की तुम्ही जे ग्रीव्हियन्स दिलेले होते हे चेंज झालेले आहे का। कोणी डेट ऑफ बर्थ दिली असेल तर डेट ऑफ बर्थ तुमची ओके झालेली आहे का, कोणी कास्ट दिलेली असेल तर कास्ट तुमची ओके झालेली आहे का, या प्रकारे तुम्ही चेक करून घ्या। जर झाली असेल तर तुम्हाला तुमच्या मेरिट लिस्टमध्ये दिसेलच। लॉग इनमध्ये चेक करा, लॉग इनमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती दिसेल। साईडवर डायरेक्टली तुम्ही मेरिट लिस्टचं जे ऑप्शन दिलेलं आहे इथून तुम्हाला कोणतीही माहिती दिसणार नाही, फक्त आणि फक्त तिथे तुम्हाला तुमचा मेरिट नंबर दिसणार आहे आणि अलॉटमेंट कुठे दिसणार अशाबद्दल भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आलेल्या की आम्हाला कोणते कॉलेज मिळालेले आहे, कारण की तुम्ही अनाउन्समेंटमध्ये कोणती नोटिफिकेशन जात आहे हे तुम्हाला चेक करणं अतिशय गरजेचं आहे। तर यामध्ये नोटिफिकेशन कोणती जात आहे चेक करू शकता। तर यामध्ये दिलेली संपूर्ण माहिती एकदा चेक करा। यामध्ये संपूर्ण PDF साईटवर उपलब्ध करून दिलेल्या आहे फायनल मेरिट लिस्टच्या, तुम्ही डायरेक्टली डाउनलोड करू शकता। आणि त्यानंतर तर बघू शकता प्रवेश वेळापत्रकानुसार कोटा प्रवेश प्रक्रिया आज 12 जून 2025 ते 14 जून 2025 पर्यंत सुरू झालेली आहे। तर ज्यांनी कोटा अंतर्गत फॉर्म भरले होते, आपण लास्ट व्हिडिओमध्ये अपडेट दिलेल्या होत्या, इन हाऊस कोटा, मॅनेजमेंट कोटा, मायनॉरिटी कोटा, जर तुम्ही फॉर्म भरलेले असेल तर तुमची ॲडमिशन प्रोसेस 12 तारीख ते 14 तारीख या दरम्यान सुरू झालेली आहे, म्हणजे ऑलरेडी सुरू झालेली आहे। परंतु आपण साईटवर सर्व ठिकाणी चेक केलेलं आहे की अलॉटमेंट लिस्ट कुठे चेक करायची, परंतु हा व्हिडिओ आपण बनवत आहे 2 वाजता, म्हणजे दुपारी 2 वाजता व्हिडिओ बनवत आहे, तरीसुद्धा साईटवर तुम्ही ज्या कोट्याअंतर्गत फॉर्म भरलेले असेल त्या कोट्याअंतर्गत अलॉटमेंट कुठेही दिसत नाही आहे। तुम्ही सुद्धा लॉग इन करून चेक करू शकता। तर बघा यामध्ये फॉर्म सेल्फ व्हेरीफाईड आहे, कॅप राऊंडचा रेग्युलर जो फॉर्म होता हा सुद्धा लॉक आहे आणि त्यानंतर इन हाऊस कोटा विद्यार्थ्यांनी सुद्धा लॉक केलेला आहे। तरी या पूर्ण अपडेटमध्ये कुठेही अलॉटमेंट लिस्टचं ऑप्शन उपलब्ध करून दिलेलं नाही आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांनी जे कॉलेज तुम्ही लिस्टमध्ये टाकलेले होते, इन हाऊस कोट्यामध्ये तर तुम्हाला एकच कॉलेज येते, म्हणजे जे कॉलेज तुम्ही 10वीमध्ये होते, म्हणजे ज्या कॉलेजला तुम्ही 10th केलेली आहे तेच तुमचं इन हाऊससाठी आलेलं आहे। तर ज्या विद्यार्थ्यांनी इन हाऊस कोटा भरलेला असेल त्यांनी त्या कॉलेजला, म्हणजे जी शाळा असेल कॉलेज असेल तिथे तुम्हाला व्हिजिट करावी लागेल की तुमचा नंबर लागलेला आहे किंवा नाही लागलेला आहे, कारण साईडवर अजूनपर्यंत तरी ऑप्शन आलेलं नाही आहे। जर ऑप्शन आलं तर त्याबद्दलची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार, परंतु 2 वाजेपर्यंत तरी ऑप्शन आलेलं नाही आहे। तरी विद्यार्थ्यांनी जर मायनॉरिटी किंवा मॅनेजमेंट कोटा भरलेला असेल आणि जर तुम्ही ऑप्शन टाकलेले असेल तर तुम्ही त्यामधून कोणत्याही एका कॉलेजला तरी व्हिजिट करा आणि तुमचा नंबर लागलेला आहे का त्यांच्या सिस्टीममधून तुम्हाला माहिती पडू शकते, कारण साईटवर तरी अजूनपर्यंत उपलब्ध झालेलं नाही आहे। यामध्ये तुम्ही बाकीसुद्धा अपडेट बघू शकता। इथे अपलोड डॉक्युमेंटचं सुद्धा ऑप्शन आलेलं आहे, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट्स राहिलेले होते अपलोड करू शकलेले नाही आहे ते विद्यार्थी डॉक्युमेंट्स अपलोड करू शकतात। त्यानंतर जनरल मेरिट लिस्टचं सुद्धा इथे ऑप्शन दिलेलं आहे आणि बाकीसुद्धा संपूर्ण ऑप्शन यामध्ये तुम्ही चेक करू शकता, परंतु यामध्ये अलॉटमेंटचं ऑप्शन नाही आहे। त्यामुळे ज्यांनीही कोट्या अंतर्गत फॉर्म भरलेले आहे त्यांची ॲडमिशन प्रोसेस 12 तारीख ते 14 तारखेच्या मध्ये सुरू आहे। ज्यांनी जे कॉलेज टाकलेले असेल त्या कॉलेजला व्हिजिट करून तिथून संपूर्ण माहिती घेऊ शकता। साईटवर अजूनपर्यंत माहिती नाही आहे, माहिती आल्यानंतर त्याबद्दलची संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। आणि त्यानंतर संपूर्ण विद्यार्थ्यांनी चेक करा फायनल मेरिट लिस्टमध्ये, म्हणजे ही जे फायनल मेरिट लिस्ट लागलेली आहे यामध्ये तुमचे नाव आहे का एकदा तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे, कारण की आता तुमच्या फॉर्ममध्ये राऊंड 1 पर्यंत एडिट होणार नाही आहे, कोणते ऑप्शन तुम्ही ॲड करू शकत नाही, कॉलेज ॲड करू शकत नाही, कास्ट चेंज करू शकणार नाही आहे, म्हणजे काहीही चेंजेस करू शकत नाही, कारण आता डायरेक्ट 26 तारखेला रेग्युलर राऊंड, म्हणजे जोही तुम्ही रेग्युलर राऊंडचा फॉर्म भरलेला आहे त्या राऊंडचा तुम्हाला रिझल्ट लागणार, अलॉटमेंट लागणार, म्हणजे कॉलेज मिळणार।
तर ज्यांनीही रेग्युलरचे फॉर्म भरलेले असेल त्यांनी एकदा त्यांची मेरिट लिस्ट चेक करा। मेरिट लिस्ट सर्वच विद्यार्थ्यांची लागलेली आहे, त्यामध्ये तुमचे नाव आहे का संपूर्ण इन्फॉर्मेशन चेक करा। जसे आपण लास्ट व्हिडिओमध्ये अपडेट दिलेली होती त्यानुसार तुमची कास्ट चेक करा, जन्मतारीख चेक करा, या संदर्भात संपूर्ण अपडेट चेक करून घ्या। आणि कोणत्याही विद्यार्थ्याला जर अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स करू शकता। आणि 11th ॲडमिशन 2025-26च्या संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर वेळोवेळी देणे सुरू आहे। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।